नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत एखादं घर फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची कायदेशीर काळजी घेण्यात यावी आणि त्या फ्लॅट घराच्या संदर्भामध्ये पैशांचा व्यवहार कशा प्रकारे करावा, या दोन गोष्टींबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। बघा, सगळ्यांचंच स्वप्न असतं की त्यांचं एक घर असावं, तिथे ते राहतील प्रेमाने, आनंदाने आणि त्यांचं आयुष्य काढतील। ओके, हे सगळ्यांचंच स्वप्न असतं। पण हल्ली काय होतंय ना, माझे काही पक्षकार आहेत बरेच, त्यांनाही घर घ्यायचं होतं, फ्लॅट परचेस करायचा होता, त्यांनी केले, पण त्यांनी जो व्यवहार केला त्याच्यामध्येच गडबड झाली। गडबड काय झाली, त्यांनी ज्या प्रोजेक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, म्हणजे जे बिल्डिंग उभा राहत होते त्या बिल्डिंगमध्ये ते फ्लॅट घेत होते, त्या फ्लॅटच्या संदर्भात त्यांनी काही डाऊन पेमेंट्स वगैरे केलेली, तर त्या बिल्डिंगवर केस झालेली। म्हणजे जसं की म्हणजे काही कंप्लायन्स नव्हतं केलं त्यांनी कायद्यांचं, काय म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांचं काही परमिशन वगैरे घेतली नव्हती, किंवा रेरा रजिस्ट्रेशन नव्हता, किंवा ती जमीनच जी आहे ती लिटिगेशन मध्ये होती, म्हणजे कोर्टामध्ये त्या जमिनीवर केस वगैरे चालू होती। ह्या अशा बऱ्याच काही प्रॉब्लेम्स होत्या। म्हणून त्यांनी जे काही त्यांचे पैसे होते डाऊन पेमेंट केलेले, जे घर परचेस करण्यासाठी त्यांनी दिलेले समोरच्या व्यक्तीला, ते कुठं ना कुठं आता जरा बुडताना दिसत आहे। ओके, अशा प्रकारच्या काही प्रॉब्लेम्स लोकांच्या आयुष्यामध्ये होतात घर परचेस करायच्या पूर्वी। ओके, आणि घर परचेस केल्याच्या नंतरही सांगता येत नाही त्या गोष्टींबद्दल। म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत झाल्या नाही पाहिजे ह्या प्रॉब्लेम्स। तर त्याच्यामुळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, म्हणजे खाली एक डिस्क्रिप्शन असतं, तिथे काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सांगतोय, कागदपत्रांची यादी सांगतोय, जे की कायदेशीर कागदपत्र आहेत। तुम्ही एखादं फ्लॅट एखाद्या बिल्डिंग मध्ये जर घेत असाल, खरेदी करत असाल, तर ते कायदेशीर कागदपत्र जे आहेत ते तुम्ही तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे। ओके, आणि नेहमी जे फ्लॅट तुम्ही घर घेतायत, ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही घर घेतायत, आणि ती जर नवीन बिल्डिंग आहे, तर एवढं एक कॉमन लक्षात ठेवायचं, ती जर रेसिडेन्शियल झोन मध्ये बनलेली बिल्डिंग असेल तर त्याच बिल्डिंग मध्ये तुम्ही घर घ्यायचं। ओके, त्या बिल्डिंगचं रेरा रजिस्ट्रेशन झालं आहे का, त्या बिल्डिंगचा प्लॅन जो आहे तो अप्रूव्ह केला आहे का नगरपालिकेने किंवा महानगरपालिकेने, त्या बिल्डिंगचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट, त्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये, त्या बिल्डिंगच्या प्रोजेक्टच्या प्लॅनच्या संदर्भामध्ये बँकिंग फायनान्स वगैरे झालेला आहे का, किंवा अजून काही इतर कायदेशीर गोष्टींचा जो असतो तो कंप्लायन्स झालेला आहे किंवा नाही। बिल्डर्सने, जो लँडलॉर्ड असतो, जमीन मालक आणि बिल्डर यांच्या दोघांमध्ये जो काही कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, करार झालेला आहे, पॉवर ऑफ अटर्नी असतील, इरिव्हेकेबल पॉवर ऑफ अटर्नी असेल, हे कागदपत्र तुम्ही चेक करून पाहणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला कोणत्या म्हणजे फ्रॉड, तुमच्यासोबत कुठल्या प्रकारचा फ्रॉड झाला नाही पाहिजे, आणि तुमचे पैसे जे तुम्ही तुमचं ते फ्लॅट परचेस करण्यासाठी दिलेले आहेत ते म्हणजे सेफ राहिले पाहिजे। ओके, बऱ्याच वेळेस ना काय होतं, जे घर विकत घेणारे असतात, फ्लॅट बायर्स असतात, ते डॉक्युमेंट्स वगैरे एवढे बघत नाही। जर त्यांनी डॉक्युमेंट्स नसतील बघितले ना, तर त्याच्यामुळे त्यांना भविष्यामध्ये प्रॉब्लेम होतो। म्हणून जे काही मी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, ते डॉक्युमेंट तुम्ही बघणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि कधी एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही जे फ्लॅट वगैरे घेतायत, तर त्या फ्लॅटच्या संदर्भामध्ये, घराच्या संदर्भामध्ये जो पैशांचा व्यवहार असतो ना, तो नेहमी अकाउंटेबल व्यवहार ठेवा। अकाउंटेबल व्यवहार म्हणजे जसं की जे पैसे तुम्ही दिलेत ना, त्याचा तुमच्याजवळ पुरावा असला पाहिजे। जे म्हणजे जसं की पेमेंट जे असतं ना तुमचं, ते तुम्ही चेकने करा, किंवा RTGS ने करा, किंवा NEFT ने करा, किंवा इतर कोणत्या माध्यमांनी जरी तुम्ही पेमेंट केलं ना, तर त्या पेमेंटचा तुमच्याजवळ लिखित मध्ये पुरावा असला पाहिजे। जर समजा तुमच्यासोबत कुठल्या प्रकारचा फ्रॉड झाला नाही पाहिजे, पण जर चुकून समजा काही पैशांचा जर प्रॉब्लेम झाला, फ्रॉड वगैरे झाला तुमच्या व्यवहारामध्ये, ते फ्लॅट खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये, तर पुढे जाऊन तुमच्याजवळ एक पुरावा पाहिजे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत, त्याचा हा पुरावा आहे। म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीपासून कायदेशीर पैसे जे आहेत ते रिकव्हर करू शकता। ह्या ज्या काही गोष्टी होत्या ह्या एकदम बेसिक मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, की जेणेकरून म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे फ्लॅट घेण्याच्या पूर्वी। आणि जेवढं झालं तेवढं ना, तुम्ही ज्या वेळेस फ्लॅट घेणार त्यावेळेस एक जर तुमचा लीगल ॲडवायझर जे असतील ना, त्यांना देखील तुम्ही
जे काही फ्लॅटच्या संदर्भामध्ये जे लीगल डॉक्युमेंट वगैरे तुम्ही बनवतायत ते त्यांना अगोदर दाखवा एक वेळेस, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी अचूक म्हणजे खोलामध्ये कळतील की म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही फ्लॅट घ्यायला पाहिजे किंवा नाही, तो जो प्रोजेक्ट आहे तो कायदेशीर नगरपालिकेने, रेराने वगैरे किंवा अजून कोणत्या लोकल अथॉरिटीज असतील तिथलच्या त्यांनी तो मान्य केलेला आहे किंवा नाही. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या खूप महत्वाच्या आहे. पुढे जाऊन असं नको व्हायला की ज्या फ्लॅटमध्ये, बिल्डिंगमध्ये, प्रोजेक्टमध्ये तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे ती बिल्डिंग फ्लॅटच अगोदरपासून जो होता तो लिटिगेशन मध्ये होता, म्हणजे त्याच्यावर केस चालू होती. ह्या अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडलेल्या नाही पाहिजे. नाहीतर उगाच तुमचे जे पैसे असतात ना ते म्हणजे डुबण्याच्या रस्त्यावर असतात, पण डुबत नाही असे, कारण न्यायालय आहेच इथे तुम्हाला न्याय देण्यासाठी. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या ह्या तुम्ही तपासून पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अजून काही म्हणजे हे जे काही मी एवढं तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये अजून काही मायनर गोष्टी आहेत ज्या की म्हणजे हा एवढ्याशा व्हिडिओमध्ये मला तुम्हाला संपूर्ण सांगायला नाही जमणार. म्हणून तुमचे जर काही प्रश्न असतील अजून तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की जे होम बायर्स असतात, घर खरेदी करणारे लोक असतात, बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांची फसवणूक होते आजच्या डेटमध्ये. म्हणजे काही थोडासा जो काही वेळ झालाय ना, हल्लीच आपण जर बघितलं तर बरेच अशा काही ज्या बिल्डिंग्स वगैरे आहेत त्या पाडण्यासाठी नगरपालिका आलेली आहे. कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की तशा बिल्डिंग ज्या आहेत त्या पाडा म्हणून, ज्या कोणत्या इलिगल वेने ज्या बनवलेल्या आहेत. म्हणून नेहमी त्याच बिल्डिंगमध्ये, त्याच प्रोजेक्टमध्ये तुम्ही फ्लॅट परचेस करा जे प्रॉपर कायदेशीर आहे. मग ते कसं कळेल तुम्हाला? मी जे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे काही डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले आहेत ना ते डॉक्युमेंट एक वेळेस जरा तुम्ही नक्की चेक करा. ओके. आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी माझे हे चॅनल जे आहे लॉचं ते तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.